चला एक रिव्हिजन करू आपण रक्ताभिसरण संस्थेची. काय काय वाचलं? रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला बरं? विल्यम हार्वे. बरोबर. रक्तवाहिन्यांचा अभ्यास करणारं शास्त्र त्याला काय म्हटलं आपण? अँजिओलॉजी. बरोबर. मला सांगा, जो रक्ताचा कर्करोग होतो त्याला आपण काय म्हणतो? रक्ताचा कर्करोग. कोणत्या संख्या वाढल्यामुळे रक्ताचा कर्करोग होतो बरं? आरबीसी का डब्ल्यूबीसी? डब्ल्यूबीसी, पांढऱ्या रक्त पेशी. बरोबर. व्हाईट ब्लड सेल, त्यांचं प्रमाण 2 लाख घन पेक्षा वाढलं तर तेव्हा रक्ताचा काय होतो? कर्करोग. त्याला काय म्हणतो आपण? ल्युकेमिया. काय म्हणतो? ल्युकेमिया. हिमोग्लोबिनच्या अभावामुळे कोणता रोग होतो बरं? ॲनिमिया. आणि जास्तपणामुळे पॉलिसायथेमिया. ठीक आहे. त्यानंतर आपलं आरबीसी बघितलं आपण, डब्ल्यूबीसी पण बघितल्या. त्यानंतर आपलं एक पाठ वाक्य होता, काय? रक्तपट्टिका. त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हटलं प्लेटलेट्स. आपण म्हणतो ना प्लेटलेट्स, तर ह्या प्लेटलेट्स म्हणजे रक्तपट्टिका. लिहून घ्या, रक्तपट्टिका, प्लेटलेट्स. बघा, जसं आपण लिहिलं होतं बघा, डब्ल्यूबीसी ला ल्युकेसाइट्स म्हटलं आपण, ल्युकेसाइट्स. तसे याला म्हणतात थ्रोम्बोसाइट्स. काय म्हणतात? थ्रोम्बोसाइट्स. आरबीसी ला आपण काय म्हटलं होतं? इरिथ्रोसाइट्स. आरबीसी ला काय म्हटलं होतं आपण? इरिथ्रोसाइट्स. डब्ल्यूबीसी ला आपण म्हटलं होतं ल्युकेसाइट्स. आणि रक्तपट्टिका त्याला काय म्हणतात? थ्रोम्बोसाइट्स. ठीक आहे. आता रक्तपट्टिकेचं मुख्य काम काय बरं? नावातच लपलेलं आहे बघा, रक्तपट्टिका म्हणजे रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत मदत करणे. रक्तपट्टिकेचं काम काय? हा, माईक कशामध्ये? याच्यात आहे का? ऐक एक. बघा, हे पण कुठे तयार होतात? अस्थि मज्जा. कुठे तयार होतात? हा, तिथे. हा इथला का? नाही मॅडम. मग कुठे तयार होतात? अस्थि मज्जा. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? बोन मॅरो. काय म्हणतो? बोन मॅरो. बरेचशा ज्या आपण बघितलं, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी जनरली कुठे तयार होत असतात? अस्थि मज्जामध्ये. 3 ते 7 दिवस जगतात. 3 ते 7 दिवस जगतात. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला डेंग्यू मलेरिया होतो त्यावेळेस काय होतं? प्लेटलेटचं प्रमाण काय होत असतं? कमी होत असतं. डेंग्यू मलेरियामध्ये रक्तपट्टिकेचं प्रमाण कमी होत असतं. ठीक आहे. बघा, ओव्हरऑल जर आपण बघितलं
तर रक्त गोठवण्यासाठी कोणकोणते घटक होते बरं आपण शिकलो याच्या अगोदर? कोणकोणते घटक होते? प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजन, बरोबर. म्हणजे इथं लिहून घ्या वाटल्यास तर एक्स्ट्रा पॉइंट. रक्त गोठवण्यासाठी याच्यामध्ये नाही बरं का, सेपरेट आहे हा टॉपिक एवढा. ओके तुमच्यासाठी. थ्रोम्बोसाइट्स महत्वाचं आहे याच्यात. रक्त गोठवण्यासाठी किती फॅक्टरची गरज असते? रक्त गोठवण्यासाठी किती फॅक्टरची गरज असते? 13. 13 पैकी आपण जे महत्वाचे ते शिकलो. कोणते? प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजन, त्या टाईपचे असे महत्वाचे किती फॅक्टर आहेत? 13. हे 13 फॅक्टर रक्त गोठवण्यासाठी मदत करत असतात. मग त्यामध्ये जर आपण बघितलं महत्वाचे कोणते? प्रोथ्रोम्बिन, दुसरा फायब्रिनोजन, तिसरं रक्त पट्टिका, प्लेटलेट सुद्धा याच्यामध्ये मोडतात. त्यानंतर चौथा इकडे देतो मी विटॅमिन के, विटॅमिन सी. या थोडेसे महत्वाचे एवढे लिहून घ्या. प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजन, रक्तपट्टिका, विटॅमिन के आणि विटॅमिन सी. ठीक आहे, झालं. ठीक आहे. आता आपण थोडेसे महत्वाचे पेपरच्या दृष्टीने पण पॉइंट बघू. वन लाइनर साठी विचारता कधी कधी. रक्तदाब किती ते किती असतो बरं? 80 ते 120. बघा, रक्तदाब मोजण्याचं जे आपण उपकरण म्हणतो किंवा यंत्र म्हणतो ते कोणतं? स्फिग्मोमॅनोमीटर. स्फिग्मोमॅनोमीटर रक्तदाब मोजतो. किती? 80 ते 120. ज्या वेळेस आपल्या धमन्या प्रसरण पावतात, निलय जे आपण बघितलं ना, निलय जेव्हा प्रसरण पावतं त्यावेळेस असतो वरचा बीपी 120. आणि ज्यावेळेस तो शिथिल होतो किंवा कॉन्ट्रॅक्ट होतो त्यावेळेस तेव्हा मोजता तो खालचा बीपी. तो किती? 80. झुरळाचे हृदय किती कप्प्यांचं? 13 कप्पे. विचारता कधी कधी डायरेक्ट.
रक्त गोठण्यासाठी किती फॅक्टरची गरज असते? 13 फॅक्टरची. मत्स्य वर्ग म्हणजे मासा. उभयचर म्हणजे जे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात. सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी. दोघांचं हृदय किती कप्प्यांचं असतं? 3 कप्प्यांचं. अपवाद फक्त काय? मगर. मगरीचं हृदय किती कप्प्यांचं असतं? 4. मगर कशामध्ये मोडते? सरीसृप प्राण्यांमध्ये. बरोबर. झालं लिहून? ठीक आहे. अशा प्रकारे आपला रक्ताभिसरणचा थोडा पार्ट बाकी होता, तो आपण कव्हर केलेला आहे. झालं? पुढच्या टॉपिकचं नाव टाका. उत्सर्जन संस्था. एक्सक्रीटरी सिस्टीम. ठीक आहे. उत्सर्जन म्हणजे सांगा बरं काय? एक व्याख्या सांगा बरं तुमच्या भाषेमध्ये. बरोबर. शरीरामधले जे काही विषारी पदार्थ किंवा टॉक्झिन्स आहे ते आपण जे शरीराबाहेर टाकतो त्याला काय म्हणतात? उत्सर्जन. सिंपल. याच्यामध्ये आपण स्पेशल शिकणार आहे किडनी विषय आज. किडनी कसं फंक्शन करते, काय काम करते, कसे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, त्याबद्दल आपण बघू. बघा, मेन आपल्याला उत्सर्जित पदार्थ शिकायचे ते कोणते? युरिया, दुसरं अमोनिया, तिसरं युरिक ऍसिड, चौथं ग्वानिन. युरिया, अमोनिया, युरिक ऍसिड आणि ग्वानिन हे उत्सर्जित पदार्थ आहे. हे विषारी घटक आहे, आपल्या शरीरात हे आढळतात, काही क्रियांमुळे हे तयार होत असतात. आता हे जनरली आहेत, यांना नत्रयुक्त म्हणतात. काय म्हणतात? नत्रयुक्त पदार्थ, उत्सर्जित पदार्थ. नत्रयुक्त म्हणजे नायट्रोजन युक्त. बरोबर. नायट्रोजन युक्त उत्सर्जित पदार्थ. नायट्रोजन युक्त. नायट्रोजनचं प्रमाण किती बरं वातावरणात? किती? 78. पण तो आपण डायरेक्ट घेऊ शकतो का? नाही. मग आपण तो घेत नाही, घेतला तर आहे तसाच रिटर्न परत वातावरणात सोडून देतो. पण काही प्रक्रियांमुळे हे उत्सर्जित पदार्थ पण तयार होत असतात तिथे. झालं? बघा, आपण पहिला मुख्य सर्वात विषारी पदार्थ जर बघितला आपण उत्सर्जित त्याच्यामध्ये, तर तो कोणता आहे? अमोनिया. हा खूप घातक पदार्थ आहे. जर एक टॉपिक नाव टाकायचं अमोनिया. ज्यावेळेस आपण 500 ml पाणी घेऊ, किती? 500 म्हणजे अर्धा लिटर पाणी घेऊ,
त्यावेळेस आपल्या शरीरातलं फक्त 1 ग्रॅम युरिया बाहेर पडेल. किती? 1 ग्रॅम. अर्धा लिटर पाणी पिलं तर 1 ग्रॅम. इथे लिहून घ्या. जितका घातक आहे त्यासाठी 1 अर्धा लिटर पाणी प्यावं लागतं आपल्याला 1 ग्रॅम युरिया बाहेर टाकण्यासाठी. अमोनिया, सॉरी, अमोनिया बाहेर टाकण्यासाठी 500 ml पाणी घ्यावं लागतं. त्यावेळेस 1 ग्रॅम युरिया, 1 ग्रॅम अमोनिया बाहेर पडतो. सॉरी. जे प्राणी अमोनिया उत्सर्जित करतात म्हणजे त्यांचा प्राथमिक उत्सर्जित पदार्थ कोणता आहे? अमोनिया. मग त्यांच्यामध्ये स्पेशली जे मत्स्यवर्ग प्राणी आहेत, जलचर प्राणी आहेत, ते शक्यतो कोणता पदार्थ उत्सर्जित करतात? अमोनिया. मग जे प्राणी अमोनिया उत्सर्जित करतात त्यांना म्हणतात ॲमिनोटेलिक. नावात दडलेले बघा, ॲमिनो म्हणजे अमोनिया. त्याचे उदाहरण आपण घेऊ शकतो, जलचर प्राणी, मत्स्यवर्ग. म्हणजे जर तुम्हाला विचारलं मासा खालीलपैकी कोणता विषारी पदार्थ उत्सर्जित करतो, तर कोणता आहे तो? अमोनिया. मग आपण बघतो कधी कधी फिश टँक असतात बघा, ते पाणी आपल्याला चेंज करावं लागतं. का बरं? कारण ते उत्सर्जित पदार्थ अमोनिया त्याच्यामध्ये सोडतात. त्याच्यामुळं ऑक्सिजनचं प्रमाण काय होतं? कमी होतं, किंवा तोच पदार्थ त्यांच्या शरीरात पुन्हा जातो. म्हणून तो खूप घातक असतो. त्यामुळे ते मासे वगैरे मरून जातात. कधी कधी तळ्यामध्ये पण मरतात बघा मासे, जास्त प्रमाण जर झालं अमोनियाचं. त्याच्यामुळे ते पाणी वगैरे चेंज करावं लागतं. उत्सर्जित पदार्थ कोणता आहे? अमोनिया. नंतर टाका, झालं लिहून, युरिया. युरिया, अमोनिया नंतर सेकंड विषारी पदार्थ उत्सर्जित
1 ग्रॅम युरिया उत्सर्जित करण्यासाठी किती ml पाणी लागतं? 50 ml पाणी लागतं. आणि जो प्राणी युरिया उत्सर्जित करतो त्या प्राण्यांना काय म्हणतात? युरिओटेलिक. नावात लपलेलं बघा युरिया, त्याच्यावर लक्षात घ्यायचं युरिओटेलिक. मग त्याच्यामध्ये कोणते प्राणी मोडतात? सस्तन प्राणी. मग सस्तन प्राण्यामध्ये मानव सुद्धा आहे. म्हणजे मानवाचा उत्सर्जित पदार्थ कोणता आहे? युरिया. ठीक आहे. नंतर पुढचा युरिक ऍसिड. बघा नंतर कोणतं? युरिक ऍसिड. हे मानवामध्ये पण आढळतं, पण याच्यापेक्षा याचं प्रमाण कसं आहे? कमी. मेन उत्सर्जित पदार्थ कोणता आहे? युरिया. नंतर युरिक ऍसिड मध्ये किती? 1 ग्रॅम युरिक ऍसिड उत्सर्जित करण्यासाठी 10 ml पाणी. आणि त्या प्राण्यांना म्हणता युरिकोटेलिक. युरिक नावात लपलेलं युरिक. आणि पक्षी वर्ग म्हणजे मोर, जेवढे पक्षी आहेत त्यांचा प्रमुख उत्सर्जित पदार्थ कोणता? युरिक ऍसिड. त्यानंतर ग्वानिन. आता ग्वानिन हा माणसामध्ये आढळत नाही, त्याच्यामुळे त्याचं असं प्रमाण काय इथे दिलेलं नाही. मग तो कशामध्ये आढळतं ग्वानिन? कीटक वर्ग, स्पेशली कोळी. आपण म्हणतो ना कोळी, कोळींचा प्रमुख उत्सर्जित पदार्थ कोणता आहे? ग्वानिन. हे तुम्हाला विचारू शकता. युरिक ऍसिडचा काय म्हणता? युरिकोटेलिक. किंवा किती पाणी उत्सर्जित करण्यासाठी लागतं 1 ग्रॅम युरिक ऍसिड किंवा 1 ग्रॅम युरिया किंवा 1 ग्रॅम अमोनिया उत्सर्जित करण्यासाठी. झालंय लिहून? ठीक आहे. आपल्याला मेन मानवाचं बघायचंय, मानवाची उत्सर्जन संस्था. मेन अवयव कोणता आहे बरं मानवाच्या उत्सर्जित संस्थेतला? कोणता आहे? किडनी. किडनीचं काम काय बरं? कसलं फिल्ट्रेशन? काय फिल्टर करतं? किडनी काय काम करतं आपलं? मुख्य काम, किडनीचं मुख्य काम फिल्ट्रेशन. बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर. पण कसलं फिल्ट्रेशन? रक्ताचं. कसलं? रक्ताचं. म्हणजे रक्तामध्ये जेवढे विषारी घटक आहे, म्हणजे हे आपण जे शिकलो, अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून भरपूर विषारी घटक आहे, ते शरीराबाहेर काढण्याचं काम कोण करत असतं? किडनी. आणि किडनीमध्ये एक महत्वाचा घटक आहे म्हणजे
किडनीला मराठीत काय म्हणता? वृक्क. काय म्हणता? वृक्क. किती किडनी असतात? 2 किडनी असतात, बरोबर. वृक्क आपण त्याला म्हणतो वृक्क. आता वृक्कामध्ये मेन कोण काम करत असतं माहिती का तुम्हाला? म्हणजे वृक्काच्या रचनात्मक आणि कार्यात्मक घटकाला काय म्हणतात? काय म्हणतात? कोणाला काय आयडिया? बघा, IMP करून ठेवायला. वृक्काच्या किंवा किडनीच्या रचनात्मक आणि कार्यात्मक घटकाला काय म्हणतात? नेफ्रॉन. लक्षात घ्या. नेफ्रॉन म्हणजे किडनीमध्ये जो मेन प्रत्यक्ष काम करत असतो तो असतो नेफ्रॉन. असे भरपूर नेफ्रॉन कशामध्ये असतात? किडनीमध्ये असतात, जे गाळण प्रक्रिया पटापट फास्ट करण्याचं काम करत असतात. मग आपण ते बघू नेफ्रॉन काय आहे, कसं काम करतं, कसं ते रक्त गाळतं. आपण ती सर्व प्रोसिजर या डायग्राम मधून तुम्हाला समजून जाईल. काढून घ्या डायग्राम, एका बाजूला काढतोय तोपर्यंत.
फिल्ट्रेशन, रिॲब्झॉर्प्शन, सिक्रेशन, एक्सक्रिशन, उत्सर्जन संस्था. म्हणजे ह्या प्रोसेस मधून आपल्याला जायचंय, म्हणजे रक्ताचं गाळण ह्या प्रोसेस मधून होणार आहे. बघा ते कसं होणार आहे. झाली सगळ्यांची डायग्राम वगैरे काढून. एमपीएससी याच्यावर क्रम पण विचारलेला आहे कसा. ठीक आहे, लक्ष द्या इकडे. बघा हे जे मी स्ट्रक्चर काढलं हे कसलं स्ट्रक्चर आहे. नेफ्रॉन. असे कितीतरी नेफ्रॉन कशामध्ये काम करत असतात, किडनीमध्ये प्रत्यक्षात. मग हे एका नेफ्रॉनचं स्ट्रक्चर काढलेले मी लक्षात येण्यापुरतं. बघा इथे काय होतं, काय काय नावं दिलेत बघा. इथे जाळं जाळं काढलेलं बघा गाळणीसारखं, त्याला काय म्हणता, ग्लोमेरुलस. काय म्हणता, ग्लोमेरुलस. त्यानंतर हे कॅप्सूल आहे, एक संपुट आहे, याला म्हणतात बोमेन संपुट. त्यानंतर इथे पीसीटी म्हणून भाग आहे, हा हेनलेचा उतरता लूप, हा हेनलेचा चढता लूप, हा इथं डीसीटी भाग. आणि मग शेवटी सांगतो मी तुम्हाला ही प्रोसिजर. बघा आपल्याला पहिलं बघायचंय काय, गाळण, फिल्ट्रेशन. बघा रक्तवाहिनी इथे येतात, आपण शिकलो रक्तवाहिनी, शिकलो की नाही. रक्तवाहिनी इथे येते, त्याच्यातलं हे जे ग्लोमेरुलस आहे हे काय काम करतं, रक्त गाळतं. काय काम करतं, रक्त गाळतं. रक्त गाळल्यामुळे काय होतं, हे जे भांड आहे, आपण भांड म्हणू शकतो याला, हे जे बोमेन संपुट आहे याला काय म्हणू शकतो आपण, एक भांड आहे स्टोअर करण्यासाठी रक्त जे गाळलेलं आहे ते. मग या भांड्यामध्ये काय काय होतं बघा, जे जे शरीराला किंवा रक्ताला नको असलेले सर्व घटक कशामध्ये गोळा होतात, या बोमेन संपुटामध्ये. पण कधी कधी काय होतं, कधी कधी रक्तातले चांगले घटक सुद्धा या बोमेन संपुटामध्ये येतात. चांगले घटक जे शरीराला गरजेचे. मग त्याच्यामध्ये कोणते घटक येतात, ग्लुकोज. ग्लुकोज कशासाठी गरजेचं आहे, एक लिमिट पर्यंत. कशासाठी, ऊर्जेसाठी. कशासाठी, ऊर्जेसाठी ग्लुकोज. त्यानंतर बायकार्बोनेट, बघितलं ना आपण बायकार्बोनेट, बघितलं ना मागच्या लेक्चरला. रक्ताचा पीएच किती बरं, 7.35 ते 7.45 पर्यंत. तर रक्ताचा जो पीएच आहे तो कोणता आहे, बेसिक आहे का आम्ल आहे का, बेसिक आहे, आम्ल आहे की आम्लारी आहे, बेसिक आम्लारी आहे. बघा मग तो आम्लारी गुणधर्म कशामुळे प्राप्त होतो रक्ताला, बायकार्बोनेटमुळे. पण कधी कधी काय होतं, या ग्लोमेरुलस मधून हे जे चांगले घटक आहेत ग्लुकोज आणि बायकार्बोनेट हे पण गाळले जातात. हे पण काय केले जातात, गाळले जातात. मग बघा या पीसीटी भागात काय होतं, कोणत्या, या पीसीटी भागात पहिली प्रक्रिया आपण केली पूर्ण, कोणती, गाळण. इथं गाळण घेतलं बरोबर. नंतर पुढची प्रक्रिया कोणती आहे, पुनर्शोषण किंवा रिअब्झॉर्प्शन. मग कोणत्या गोष्टीचं रिअब्झॉर्प्शन करायचं आपल्याला, जे चांगले घटक आलेत बघा ते परत कुठे गेले पाहिजेत, रक्तामध्ये गेले पाहिजेत. मग त्यावेळेस काय होतं, तिथे रिअब्झॉर्प्शन होतं. मग हे घटक जे आहेत ते पुन्हा रक्तामध्ये शोषले जातात. म्हणजे आपण कोणती प्रक्रिया पूर्ण केली, पुनर्शोषण. आलं लक्षात, 2 स्टेप. ठीक आहे, पुढे बघा. पुढे काय, हेनलेचा उतरता लूप. आता जो उतरता लूप आहे इथे काय होतं, पाण्याचं शोषण होतं. काय होतं, पाण्याचं शोषण. म्हणजे जास्त प्रमाणात जर पाणी गेलंय बाहेर तर ते पाणी काय केलं जातं, ऍब्झॉर्ब केलं जातं. म्हणजे इथं पाण्याचं काय होतं, शोषण होतं. कुठे, हेनलेचा कोणत्या लूप मध्ये, उतरत्या लूप मध्ये. त्यानंतर पुढचा येतो हेनलेचा चढता लूप. इथे काय होतं, जे काही क्षार आहेत, जे काही क्षार आहे जे रक्ताला गरजेचे किंवा शरीराला काय गरजेचे आहे त्यांचं काय होतं, तिथे परत शोषण होतं. क्षारांचं शोषण, स्पेशली सोडियमचं शोषण होतं. कसलं शोषण होतं, सोडियमचं शोषण होतं. म्हणजे आतापर्यंत आपण पुनर्शोषण मध्ये काय 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 बघितलं, ग्लुकोजचं शोषण, बायकार्बोनेटचं शोषण. त्यानंतर इथं कसलं शोषण होतं,
पाण्याचं शोषण, हेनलेच्या चढतामध्ये काय होतं, सोडियमचं शोषण म्हणजे क्षारांचं शोषण होतं. ठीक आहे, म्हणजे आपण इथपर्यंत प्रोसिजर पूर्ण केली. नंतर काय, श्रवण. नंतर श्रवण. आता इथं श्रवण कोण करतं बघा. श्रवण म्हणजे सोडणं. श्रवण म्हणजे काय, सोडणं. बघा इथून रक्तवाहिन्या अशा जात असतात जवळून. कधी कधी रक्तामध्ये सुद्धा काही विषारी घटक उरलेले असतात, म्हणजे रक्ताला पाहिजे नसणारे घटक कधी कधी. मग इथे काय होतं, ते रक्तवाहिन्या याच्यामध्ये सोडून देतात. रक्ताला न पाहिजे असलेले काही जे घटक आहे, जसे H+ आयन म्हणतो आपण. काय म्हणतो, H+ आयन. म्हणजे हे का बरं असतात, हे जर वाढले रक्तामध्ये तर रक्ताचा आम्ल गुणधर्म वाढतो. कोणता गुणधर्म, आम्ल. आपण जी पीएच स्केल बघितली बघा, 0 to 7 आणि 7 ते 14. इकडे काय असतं, आम्ल. इकडे आम्लारी, ऍसिड आणि बेस. रक्ताला गुणधर्म आम्लारी कशामुळे प्राप्त होतो, बायकार्बोनेटमुळे. बरोबर. आता बघा, आम्ल ज्या याच्यामध्ये आम्ल जास्त तिथं H+ आयन म्हणजे जास्त असतात. हायड्रोजनचे आयन कसे असतात, जास्त असतात. तेव्हा त्याला गुणधर्म कोणता प्राप्त होतो, आम्ल. आणि इकडं OH- जास्त असतात, तेव्हा कोणता गुणधर्म प्राप्त होतो, आम्लारी. मग मला सांगा, रक्तामध्ये जेव्हा H+ आयनचं प्रमाण जास्त असतं ते धोकादायक आहे की नाही, रक्ताला पाहिजे का H+ आयन, नाही. मग या डीसीटी भागात काय होतं, ते जे आयन आहे ते या इथे सोडले जातात, जे रक्ताला पाहिजे नाही. सोडले जातात म्हणजे ते दिले जातात, म्हणजेच ते काय केले जातात, त्यांचं श्रवण केलं जातं, इथं सोडले जातात. मग आता बघा, या ठिकाणी प्रॉपर विषारी घटक तयार झालेत की नाही, झालेले आहेत. म्हणजे पूर्ण जे विषारी घटक तयार झाले त्याच्यामध्ये H+ आयन झालेलं आहे, प्रॉपर एक लिक्विड किंवा गाळण तयार झाले. मग ते आपण युरिनद्वारे बाहेर टाकतो, त्याला काय म्हणतो आपण, उत्सर्जन. म्हणजे प्रॉपर फिल्ट्रेशन केलं, रक्ताला न पाहिजे असलेले सर्व घटक आपण ह्या प्रोसिजरद्वारे बाहेर टाकले. कोणकोणती प्रोसिजर, गाळण. गाळण मध्ये काय केलं आपण, पदार्थ गाळले. त्यानंतर बोमन संपुटात कोणकोणते पदार्थ आले, व्हाईट प्लस चांगले, दोन्ही पण पदार्थ गोळा झाले. व्हाईट तर आपल्याला पुढे न्यायचे कंटिन्यू शेवटपर्यंत. चांगले पदार्थ आले होते कोणते, ग्लुकोज आणि बायकार्बोनेट. त्यांचं काय केलं आपण, पुनर्शोषण. अजून कशाचं पुनर्शोषण, पाण्याचं. अजून कसलं, सोडियमचं. त्यानंतर श्रवण. काय, श्रवण मध्ये काय केलं आपण, H+ आयन परत याच्यामध्ये सोडून दिले, नेफ्रॉन मध्ये. बरोबर. आणि शेवटी जे प्रॉपर मटेरियल गोळा झालं जे विषारी पदार्थांचं, त्याला मग आपण त्याचं काय केलं, उत्सर्जन केलं. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात उत्सर्जन संस्था. ही मानवाची उत्सर्जन संस्था. ठीक आहे. आणि महत्वाचा प्रश्न असतो, किडनीच्या रचनात्मक आणि कार्यात्मक घटकाला काय म्हणतात, नेफ्रॉन. नेफ्रॉन आलं का उत्सर्जित संस्था आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे पीसीटी भागात काय होत असतं, या पीसीटी भागात पुनर्शोषण, या डीसीटी भागात श्रवण. ठीक आहे.
झालं? ठीक आहे, महत्वाची माहिती लिहून घ्या. प्रोसिजर कळली तुम्हाला? ठीक आहे. बघा, आपलं एकूण रक्त किती लिटर असतं बरं शरीरात? रक्त मानवी शरीरात किती लिटर रक्त असतं? 10 लिटर, 20 लिटर, 100 लिटर? किती असतं बरं? बादली भर तर किती लिटर रक्त असतं? 5 लिटर. किती लिटर? 5 लिटर रक्त मानवी शरीरात असतं. तर किडनी मध्ये किती वेळेस गाळण होतं दिवसभरातून? 400 वेळा किडनी 5 लिटर रक्त हे गाळण करत असतं किंवा फिल्टर करत असतं. किडनी 400 वेळा 5 लिटर रक्ताचे गाळण होत असते. हा दिवसात. बघा, मानवाचा प्रमुख उत्सर्जित पदार्थ कोणता आहे? युरिया. तो जवळजवळ किती टक्के बाहेर टाकला जातो? 25 ते 30% शरीरातून बाहेर टाकला जातो. युरिनचा पीएच किती आहे? पीएच 6. 6 म्हणजे काय बरं? आम्ल की आम्लारी? ऍसिड आहे, बरोबर. ऍसिड आहे म्हणजे मूत्राचा पीएच 6.0 म्हणजेच तो आम्ल. युरिनचा रंग कोणता कलरचा असतो? पिवळा. तो पिवळा कलर कशामुळे प्राप्त होतो? हा पेपरला विचारता प्रश्न इथे. युरिनला जो पिवळा रंग प्राप्त होतो तो कशामुळे? युरोक्रोम किंवा बिलिनोजन किंवा काय? बिलिनोजन. हिमोडायलिसिस माहिती आहे? डायलिसिस म्हणतो ना आपण, ज्याची किडनी फेल असते किंवा एखादी किडनी काम करत नाही किंवा किडनीचं फंक्शन खराब होतं, त्यावेळेस काय केलं जातं? डायलिसिस. डायलिसिस म्हणजे त्या रक्ताच्या त्या व्यक्तीच्या किडन्या खराब आहे म्हणजे त्याचं इनडायरेक्टली कोणतं काम खराब आहे? रक्त त्याचं फिल्टर होत नाही, पण ते फिल्टर करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी डायलिसिस प्रक्रिया म्हणजे उपकरण जोडलं जातं. एका वेळेस 500 ml रक्त पाठवलं जातं त्या उपकरणात. ते फिल्टर होऊन परत त्या मानवामध्ये सोडलं जातं. म्हणजे डायलिसिस प्रक्रियेमध्ये किती ml रक्त पाठवलं जातं? 500 ml. विचारलं तर विचारू पण शकतात तुम्हाला डायलिसिस प्रक्रियेमध्ये.
झालं. बघा, उत्सर्जन संस्थेविषयी किंवा किडनी विषयी काय रोग आहे जे तुम्हाला माहित पाहिजे. पहिलं युरेमिया. पहिला रोग कोणता? युरेमिया. रोग डिसीज. काय होत असेल बरं युरेमिया मध्ये? नावात लपलेला आहे बघा शब्द, युरिया. बरोबर, युरेमिया म्हणजे युरिया आहे शब्द लपलेला. तर याच्यामध्ये काय होतं, रक्तामध्ये कसलं प्रमाण वाढतं? युरियाचं. डायग्राम नका काढू, फक्त समजून सांगण्याकरता सांगतो मी. रक्तामध्ये युरियाचं प्रमाण वाढतं, बरोबर. म्हणजे फिल्ट्रेशनला कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम होतोय, बरोबर ना. फिल्ट्रेशनला म्हणजे रक्तातून युरिया बाहेर काढण्याचं काहीतरी कष्ट होत आहे नेफ्रॉनला. मग इथं बघा काय होतं, रक्त फिल्टर करत असतात बघा, मग त्याच्यामधून युरिया बाहेर फिल्टर होत नाही. म्हणजे फिल्टर होत नाही म्हणजे तो कशात राहील? रक्तामध्येच राहील. म्हणजे ग्लोमेरुलस मध्ये काहीतरी गडबड आहे, बरोबर ना. त्या ग्लोमेरुलस म्हणजे जाळं, इथं गाळं नाही, इथे काहीतरी गडबड आहे म्हणून कसलं प्रमाण वाढलं? युरियाचं. त्याला म्हणतात युरेमिया. दुसरं हिमेचुरिया. पहिला युरेमिया, दुसरा हिमेचुरिया. काय होत असेल याच्यात? हे बघा, जिथं हिमोग्लोबिन हिमे असं नाव आलं हिमोवरून, तिथं रक्ताचा संबंध आहे असं लक्षात ठेवायचं. कसला संबंध? रक्ताचा संबंध. आपण म्हणतो ना, रक्ताला लाल रंग कशामुळे प्राप्त झाला? हिमोग्लोबिन, बरोबर. मग तसा हिम हिम म्हणजे एक लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन, असा त्याचा अर्थ आहे. मग रक्ताला लाल रंग हिमोग्लोबिन मुळे प्राप्त झाला. तर हा हिमेचुरिया मध्ये लक्षात ठेवायला, हिम म्हणजे काय? ते रक्ताचा संबंध आहे. पण संबंध कसा आहे बघा, ज्यावेळेस आपण युरिन पास करतो बाहेर, तर कधी कधी युरिनद्वारे रक्त पण बाहेर येतात. युरिनद्वारे काय बाहेर येतं? रक्त बाहेर येतं. त्याला काय म्हणतात? हिमेचुरिया. म्हणजे युरिनद्वारे रक्त बाहेर येणे. ठीक आहे, बघा कसं काम होतं इथं. नेफ्रॉन काय चुकतं नेफ्रॉनचं, कशी गडबड होती किडनीमध्ये. युरिनद्वारे काय बाहेर येणार आहे? रक्त बाहेर येणार आहे. बघा ही गाळण प्रक्रिया चालली की नाही. आता काय गाळलं गेलं पाहिजे बरं? काय गाळलं गेलं पाहिजे? विषारी उत्सर्जित पदार्थ गाळले गेले पाहिजेत की नाही. पण कधी कधी नेफ्रॉन प्रॉपर काम करत नाही, तर तो रक्त आहे तर रक्त पण गाळून टाकतो. म्हणजे रक्त पण कशामध्ये? याच्यात पास करणार. युरिन मध्ये काय तुम्हाला सापडणार मग? रक्त किंवा हिमेचुरिया. त्याला म्हणतात, युरिनद्वारे रक्त बाहेर येणे त्याला म्हणतात हिमेचुरिया. आलं लक्षात?
म्हणजे नेफ्रॉनची काहीतरी गडबड. तिसरा ग्लायकोज्युरिया. तिसरा काय? ग्लायकोज युरिया. कसला संबंध आहे? कोणतं नाव लपलं याच्यात? ग्लुकोज आहे की नाही? ग्लुकोज, ग्लायकोज, ग्लुकोज म्हणजे इथं काय होत असेल बरं? काय? युरिन मध्ये कसलं प्रमाण जास्त? ग्लुकोजचं म्हणजे साखरेचं प्रमाण जास्त. बघा काय गडबड होते नेफ्रॉन मध्ये. इथे आपण फिल्टर करतो. काय फिल्टर मध्ये काय काय, या बोमन संपुटात मध्ये काय काय जमा झालं होतं बरं? ग्लुकोज आणि बायकार्बोनेट. पण आपण सध्या फक्त ग्लुकोज बघू 2 मिनिटं. आता ग्लुकोजचं काय झालं पाहिजे होतं? ऍब्झॉर्प्शन झालं पाहिजे होतं, कारण ते शरीराला काय गरजेचं आहे. पण किडनीच्या इश्यूमुळे किंवा नेफ्रॉनचं प्रॉपर काम करत नाही, त्यामुळे त्या ग्लुकोज परत रक्तामध्ये शोषलं जात नाही. मग ते कंटिन्यू परत आपल्याला युरिन मध्ये दिसतं. त्यामुळं कसं प्रमाण वाढतं? ग्लुकोजचं. त्याला म्हणतात ग्लायकोज युरिया. आलं लक्षात? किडनी स्टोन, मुतखडा. आता याच्यावर पेपरला विचारतात, म्हणजे कोणता घटक आहे, कशामुळे ते खडे तयार होतात? कशामुळे होतात? नाही. ते खडे कसे असतात? कॅल्शियम ऑक्झॅलेट. IMP करून ठेवायला. कॅल्शियम ऑक्झॅलेट. कॅल्शियमचं प्रमाण जास्त प्रमाणात होतं, त्याचं प्रॉपर गाळण होत नाही, त्यावेळेस ते खडे जमा होत असतात. कॅल्शियम ऑक्झॅलेट. ठीक आहे, आलं लक्षात? उत्सर्जित संस्था. चला एक रिव्हिजन करू. झाकायचा प्रयत्न करावा या शक्यतो.
आलं नाही तर बघा, असं काही नाही कंपल्सरी, पण मग प्रयत्न करा, जेवढं झाकून कराल तेवढं चांगलं आहे ते. ग्वानिन. काय? ग्वानिन हा उत्सर्जित पदार्थ कोण उत्सर्जित करतो? कीटक, स्पेशली कोळी. ठीक आहे. ॲमिनोटेलिक म्हणजे काय? ॲमिनोटेलिक काय काय? ज्यांचा प्रमुख उत्सर्जित पदार्थ कोणता आहे? विषारी पदार्थ अमोनिया, त्याला म्हणता ॲमिनोटेलिक. मग किती एम एल पाण्याची गरज आहे बरं अमोनिया उत्सर्जित करण्यासाठी? किती? 500 ml पाणी. किती ग्रॅम युरिया बाहेर अमोनिया बाहेर टाकण्यासाठी? 1 ग्रॅम अमोनिया बाहेर टाकण्यासाठी. त्यानंतर अमोनिया कोणत्या प्राण्यांमध्ये आढळतो उत्सर्जित पदार्थ? कोणता? मत्स्यवर्ग किंवा मासे, जलचर प्राणी. त्यानंतर युरिक ऍसिड कोणत्या प्राण्यांमध्ये आढळतं? युरिक युरिक सस्तन प्राण्यांमध्ये आहे ते, पण प्रमुख उत्सर्जित प्रमुख कोणता? पक्षी वर्ग. म्हणजे मानवामध्ये पण आढळतं युरिक ऍसिड, पण युरियापेक्षा त्याचं प्रमाण कसं आहे? कमी. ठीक आहे, ते पण बरोबर तुमचं, पण मग प्रमुख उत्सर्जित जर विचारलं, युरिक ऍसिड म्हणजे काय? पक्षी वर्ग. किती एम एल ची गरज आहे युरिक ऍसिड साठी? 10 ml, म्हणजे खूप कमी पाणी लागतं युरिक ऍसिड. तुम्हाला माहिती ना, युरिक ऍसिड जर आपलं शरीरात जर वाढलं तर हातपाय वगैरे दुखतात, बरोबर ना? युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळं याच्यावर उपाय काय आहे? पाण्याचं प्रमाण जास्त राहू द्यायचं. त्यानंतर किडनीच्या रचनात्मक आणि कार्यात्मक घटकाला काय म्हणतात? काय म्हणतात? नेफ्रॉन. त्याचा क्रम सांगा बरं, प्रक्रिया, प्रोसिजर. फिल्ट्रेशन, रिऑब्झर्प्शन, सिक्रिशन. बरोबर. गाळण, पुनर्शोषण, श्रवण आणि उत्सर्जन. हिमेच्युरिया म्हणजे काय? हिमेच्युरिया युरिन मधून काय बाहेर येणं? रक्त बाहेर येणं. त्यानंतर ग्लायकोज्युरिया म्हणजे युरिन मधून ग्लुकोज बाहेर येणं. युरेमिया म्हणजे युरेमिया काय काय? कुठे तयार होतं? ऑलरेडी रक्तामध्ये. म्हणजे जर तुम्ही टेस्ट काढली, रक्त घेतलं थोडस, तर त्याच्यामध्ये युरिन पण दिसेल नाही का रक्तामध्ये. युरेमिया म्हणजे युरिनचं प्रमाण रक्तामध्ये जास्त असणं. त्यानंतर युरिनचा पीएच किती आहे? 6. आम्ल की आम्लारी? ऍसिड. युरिनला येल्लो कलर कशामुळे येतो? ते पण यू वरूनच आहे, युरोक्रोम. कशामुळे? युरोक्रोम किंवा बिलिनोजन किंवा बिलिनोजन, हे दोन ऑप्शन लक्षात राहू द्या. एका वेळेस किती लिटर रक्त गाळलं जातं दररोज? 400. रक्त किती असतं? 5 लिटर. लक्षात येत आहे? काय कन्फ्युजन असेल तर विचारत जा. शब्द डोक्यावरून जात नाही ना? थोडे इंग्लिश थोडे अवघड वाटतील, पण ते जसे कानावर पडतील तेवढं चांगलं. आता नेफ्रॉन ऐकलं होतं तुम्ही? काहींनी ऐकलं असेल, काहींनी नाही ऐकलं, पण नेफ्रॉन नेफ्रॉन जेव्हा वाचणार त्यावेळेस तो लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. गांडोळामध्ये नेफ्रेडिया नावाचा तसा अवयव असतो उत्सर्जित पदार्थ करण्यासाठी. जुराळामध्ये किती कप्पे असतात? 13. रक्त गोठण्यासाठी किती फॅक्टरची गरज असते? 13. रक्ताचा पीएच किती? बोला बोला. पहिला आम्ल की आम्लारी ते सांगा. काय रक्ताचा पीएच? 7.35 ते 7.45. 10चा लगेच फरक त्या दरम्यान असतो.
रक्ताचा पीएच थोडा जरी चेंज झाला ना तरी माणूस दगावण्याचे चान्स आहे बरं का. डायरेक्ट रक्ताचा पीएच प्रॉपर राहिलं पाहिजे. डब्ल्यूबीसी कुठे तयार होतात? अस्थि मज्जा, फक्त मज्जा बरोबर. लक्षात ठेवायला ठेवू शकता तुम्ही त्या पद्धतीने. ओके. घ्यायचा पुढचा टॉपिक, करू ना कंटिन्यू. बोर झालं सांगा, तरी पण बसावंच लागेल. आपल्याला घ्यायचा होता पचन संस्था, पण मग त्याच्यापेक्षा एक छोटं टॉपिक घेऊ जेणेकरून तो आपला कव्हर होईल. पचन संस्थाला परत आपल्याला एक लेक्चर लागेल. ठीक आहे. याच्या ट्रिक्स पण आहेत बरं का आपल्याकडे आरोग्यशास्त्राच्या. म्हणजे जीवाणूजन्य रोग कोणते, विषाणूजन्य रोग कोणते, त्याच्या ट्रिक्स आहे. आपण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आरोग्यशास्त्र म्हणजे आपण रोग बघू. काय रोग? रोगाचे प्रकार जर आपण बघितलं कालावधीनुसार, म्हणजे किती टाइम पिरियड पुरता तो रोग राहतोय, जास्त दिवस राहतोय का कमी दिवस राहतोय, म्हणजे कालावधीनुसार. मग त्याचे दोन प्रकार, एक तीव्र रोग आणि दुसरा जुनाट रोग. इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला एक अॅक्यूट आणि एक क्रॉनिक. वरच्याला म्हणता अॅक्यूट डिसीज आणि खालच्याला म्हणता क्रॉनिक डिसीज. मग काय असेल बरं तीव्र रोग? काय असेल तीव्र रोग म्हणजे? जुनाट तर तुम्हाला लगेच समजून जाईल. काय? जास्त वेळेपुरतं मानवी शरीरात असतात. मग याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मधुमेह, डायबिटीज त्या टाईपचे घटक याच्यामध्ये दिसतात तुम्हाला जुनाट रोग मध्ये. तीव्र रोग म्हणजे जे रोग कमी कालावधीसाठी शरीरात असतात. काय? कमी कालावधी. कमी कालावधीसाठी शरीरात असतात. मग उदाहरणार्थ जे नॉर्मल रोग असतात, कायमस्वरूपी नसतात, जसं इबोला, स्वाईन फ्लू, कॉलरा. आणि जुनाट रोग म्हणजे जास्त कालावधीसाठी. मग याच्यामध्ये उदाहरणार्थ मधुमेह म्हणजेच काय? डायबिटीज. कॅन्सर सुद्धा याच्यात मोडतो, कारण कॅन्सर पण
जास्त कालावधीसाठी तो शरीरात राहतो. काहींचं शरीर लठ्ठ असतं, लठ्ठपणा सुद्धा याच्यात मोडू शकतो. ठीक. तुम्हाला पेपरला कन्सेप्ट वाले पॉइंट विचारता बरं का, कन्सेप्ट वाले पॉइंट सुद्धा विचारतात. कन्सेप्ट माहित पाहिजे. म्हणजे तीव्र रोग म्हणजे काय, कमी कालावधीसाठी का जास्त कालावधीसाठी, हे तुम्हाला माहित पाहिजे. हे झाले कालावधीनुसार. त्यानंतर दुसरं प्रसारानुसार. प्रसारानुसार मग त्याच्यामध्ये प्रदेशनिष्ठ, दुसरा व्यापक रोग, तिसरा सार्वदेशिक रोग. इंग्लिश मध्ये एक प्रदेशनिष्ठ म्हणजे एंडेमिक, प्रदेशनिष्ठ म्हणजे एंडेमिक, व्यापक म्हणजे इपिडेमिक, आणि जो कोरोना पसरला, आपण कोरोनाला काय म्हणतो, पेंडेमिक. कोरोनाला काय म्हणतो, पेंडेमिक. सर्व देशामध्ये किंवा जगभरात पसरलं पेंडेमिक. पहिला एंडेमिक, इपिडेमिक, व्यापक रोग. प्रदेशनिष्ठ रोग म्हणजे काय असेल, नावात लपलेलं आहे, एका विशिष्ट प्रदेशामध्येच आढळतो तो रोग. जसं इथं लिहून घेतो पहिलं व्याख्या, विशिष्ट प्रदेशात, शॉर्टकट लिहून घ्या. फायलरेसिस, हत्ती पाय रोग. काय म्हणतात त्याला, हत्ती पाय रोग. म्हणजे हा रोग कुठं आढळतो बरं, केरळमध्ये. एका केरळ भागापुरताच एक मर्यादित आहे फायलरेसिस, प्रदेशनिष्ठ रोग, त्याला म्हणतात हत्ती पाय रोग. व्यापक रोग, व्यापक म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. मग उदाहरणार्थ क्षयरोग, किंवा टायफॉइड म्हणतो आपण, क्षयरोग, टायफॉइड. सार्वदेशिक म्हणजे काय असेल, जगभरात पसरलेला रोग. मग त्याच्यामध्ये आपण कोरोनाचं पण उदाहरण घेऊ शकतो. कोरोना, एड्स,
ठीक आहे, झालं. बघा कशा कशामुळे रोग होऊ शकतात बरं, कोणकोणते घटक जबाबदार असतात. हा ते आहे, ते एक माध्यम आहे, ते बरोबर आहे. पण मेन काय, जीवाणू, नंतर विषाणू, अजून अजून काय, हे मच्छर वगैरे चावता बघा आपल्याला, बरोबर ना. कोणते, डेंग्यू मलेरिया, ते कशामुळे होतात, आदिजीव. काय, आदिजीव. आदिजीव म्हणजे, आधी म्हणजे अगोदर पासून जन्माला आलेले काही जीव आहेत, परजीवी असतात, ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात, तर त्यांच्यामुळे पण काय होतं, रोग वगैरे आपल्याला रोगजंतूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मग आपण पहिलं बघू कोणता, जीवाणूजन्य रोग. जीवाणूजन्य रोग म्हणजे त्याला म्हणतात बॅक्टेरियल डिसीज, त्याला म्हणतात बॅक्टेरियल डिसीज. जीवाणू कसे असतात, एक पेशी, एक पेशी आणि बहुपेशी, माहिती ना. एक पेशी असतात, विषाणूपेक्षा आकाराने मोठे असतात, त्याच्यामध्ये केंद्रक नसते जीवाणूमध्ये. जीवाणू चांगले असतात का वाईट असतात, काही चांगले पण असतात आणि काही वाईट पण असतात. जीवाणू किंवा घातक सुद्धा असतात. मग चांगले जीवाणू, त्याच्यामध्ये सांगता येतील का नावं तुम्हाला, चांगले जीवाणू. दह्यामध्ये कोणतं असतं, दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलियस. काय, लॅक्टोबॅसिलियस, चांगले जीवाणू सांगतो मी. लॅक्टोबॅसिलियस. त्यानंतर हे कशामध्ये असतात, दह्यामध्ये. त्यानंतर अझॅटोबॅक्टर. काय, अझॅटोबॅक्टर. शब्द थोडे अवघड आहे पण कंटिन्यू वाचा, लक्षात येतील. रायझोबियम.
त्यांना IMP करून ठेवा. हे दोन जे लिहिलेत ते नायट्रोजन स्थिरीकरण, नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो आपण. IMP करून ठेवायला अझॅटोबॅक्टर आणि रायझोबियम. बघा नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे काय? वातावरणात किती टक्के नायट्रोजन आहे? 78%. बरोबर. आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये नायट्रोजन सुद्धा जातो, पण तो आपल्याला फायदेशीर आहे का? नाही. जेवढा घेतलाय त्याच प्रमाणात तो पुन्हा रिटर्न पाठवला जातो. पण आपल्याला नायट्रोजनची गरज पण आहे का? नायट्रोजन पासून म्हणजे प्रोटीन वगैरे असतात, प्रथिने, हे सगळे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत, प्रथिने वगैरे. त्याची मानवाला काय गरज आहे, पण तो आपल्याला डायरेक्ट घेता येतो का? नाही. मग त्याचं स्थिरीकरण म्हणजे ते घेण्यासाठी ह्या जो दोन वनस्पती जे बॅक्टेरिया आहे बघा, कोणते आहे? रायझोबियम आणि अझॅटोबॅक्टर. हे काय करतात? नायट्रोजनचं स्थिरीकरण घडवून आणतात. वनस्पतीमध्ये नायट्रोजनचं शोषण केलं जातं त्या दोघांद्वारे. वनस्पतीपासून आपल्याला फायदेशीर काही ते घटक मिळत असतात, नायट्रोजन युक्त फायदेशीर घटक. हे खूप पेपरला विचारलं गेलेलं आहे, नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणूंचं नाव काय? अझॅटोबॅक्टर आणि रायझोबियम. आता हा जो रायझोबियम हा कुठे आढळतो? ज्या शिंबाधारी वनस्पती, कोणत्या? शिंबाधारी म्हणजे नोड्युल्स, ज्या वनस्पतींच्या मुळाला गाठी असतात, गाठी, त्या गाठींमध्ये रायझोबियम नावाचा जीवाणू असतो. तो काय घडून आणतो? नायट्रोजनचं स्थिरीकरण. आणि हा अझॅटोबॅक्टर जो आहे हा मातीमध्ये असतो. कशामध्ये? हा मातीमध्ये असतो, हा मातीमध्ये. आणि हा शिंबाधारी वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये, लिहून घ्या, शिंबाधारी वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये असतो. शॉर्टकट लिहून घ्या, अझॅटोबॅक्टर माती, रायझोबियम शिंबाधारी वनस्पती गाठी. याचा जो आकार आहे कोणाचा? लॅक्टोबॅसिलसचा आकार हा काडीसारखा असतो. कशासारखा? काडीसाठी, काडीसारखा. तुम्हाला याच्यावर प्रश्न आलेला आहे बरं का, एक जीवाणू विचारलेला आहे, त्याचा आकार विचारलेला आहे. आकार कसा आहे? याचा आकार कसा असतो? काडीसारखा. लॅक्टोबॅसिलसचा आकार काडीसारखा असतो आणि रायझोबियमचा आकार दांड्यासारखा असतो. अझॅटोबॅक्टरचं नाही माहित नेमका, मी बघतो जर सापडलं तर. आणि हा दांड्यासारखा. याच्यावर प्रश्न आलेला आहे TET ला. जीवाणू बद्दलची नॉर्मल माहिती. आता याच्यावर जीवाणूजन्य रोग म्हणजे कोणकोणते रोग हे जीवाणूमुळे होतात ते आपण बघू. त्याची एक शॉर्ट ट्रिक्स आहे. तुम्ही पिक्चर बघितलाय का? बॉईज पिक्चर बघितलाय का? बॉईज. त्याचा जो मुलगा असतो त्याचं नाव असतं डुंग्या. काय नाव असतो? डुंग्या. थोडं त्याचा संबंध आहे म्हणून सांगतो मी, जेणेकरून लक्षात राहील ते. एकदा ट्रिक्स पाठ केली तर ते कायमस्वरूपी तुमचं कधीच कन्फ्युजन होणार नाही की ते जीवाणूजन्य आहे म्हणजे बॅक्टेरियल का व्हायरस वाले.
ज्याला आवडली त्याने लिहा, ज्यांनी डायरेक्ट पाठ केलं तरी चालेल, तुमच्या पद्धतीनुसार येते. ट्रिक्स इथं पहिली ट्रिक्स लिहितो, नंतर रोग सांगतो तुम्हाला. कोण? डुंग्या, अक्षय, डुंग्या, अक्षय आणि कोण? धन्या. डुंग्या, अक्षय आणि धन्या यांनी काल सापाचं, दोघं अवघड, तिघ अवघड होते एकदम. तिघ कसे होते? अवघड होते, उचापती करणार होते, असं लक्षात ठेवा. डुंग्या, अक्षय, धन्या यांनी काल सापाचं उष्ठविष, काय? सापाचं उष्ठविष न्यूयॉर्कला जाऊन पिलं. कुठं? न्यूयॉर्कला. हे तुमचे सर्व आले बॅक्टेरियल डिसीज. न्यूयॉर्कला जाऊन पिले. आता जे मी हायलाइट केले तिथं रोग लपलेले, लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9, तुमचे 9 रोग याच्यामध्ये कव्हर होत आहे. बघा आता डुंग्या, डुंग्या म्हणजे कोणता रोग असेल? डेंगू नाही. डेंगू तर मच्छरमुळे होतो, तुम्हाला पण माहिती, बरोबर ना. डुंग्याचं करायचं डांग्या खोकला. काय? डांग्या खोकला. अक्षय, क्षयवरून काय? क्षयरोग. धन्या, धन्या म्हणजे कोणतं इंजेक्शन घेतो आपल्याला लोखंड किंवा खिळा घुसल्यावर? धनुर्वात, टीटीचं म्हणतो आपण. धन्या म्हणजे धनुर्वात. यांनी कालचं करायचं कॉलरा. कालचं काय करायचं? कॉलरा. सापाचं करायचं घटसर्प. इंग्लिश मध्ये नाव सांगतो मी तुम्हाला. घटसर्प. उष्ट म्हणजे बाबा आमट्यांनी कोणत्या रोगांची सेवा केली होती? कुष्ठरोग. उष्ट कुष्ठ थोडस यमक किंवा मॅचिंग घ्यायचं. विषचं करायचं विषम ज्वर, म्हणजे आपण इंग्लिश मध्ये त्याला टायफॉइड सुद्धा म्हणतो, विषम ज्वर. न्यूचं करायचं निमोनिया. न्यूचं काय करायचं? निमोनिया. आणि पिल्याचं थोडं ऍडजस्टमेंट करून घ्यायचं, इथं प्लेग म्हणायचं. काय? प्लेग. हे सर्व जीवाणूजन्य रोग आहे. मग इथं एक एक लिहितो मी. टाइम बघू द्या मला पहिले. म्हणजे हे जे रोग आहे नाव लिहून देतो तुम्हाला, नंतर याला डिटेल बघायचं आहे आपल्याला. कोणत्या कोण जीवाणूचं नाव काय एक्झॅक्टली ते आपण बघू नंतर. पहिले डांग्या खोकला, नंतर क्षयरोग, नंतर धनुर्वात. इंग्लिश मध्ये बघतो नाव मी. याला वोपिंग कफ पण म्हणतात, डांग्या खोकल्याला. वोपिंग कफ. WHOPING, वोपिंग कफ. क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस म्हणतो आपण. काय म्हणतो याला? ट्युबरक्युलोसिस. धनुर्वातचा म्हणतो टिटॅनस. काय म्हणतो? टिटॅनस. काल म्हणजे कॉलरा. कॉलराला इंग्लिश मध्ये कॉलराच म्हणतो आपण. मराठीत पटकी सुद्धा म्हणतो. काय? पटकी. मराठीत कॉलरला पटकी सुद्धा म्हणतात. नंतर साप म्हणजे घटसर्प. त्याला इंग्लिश मध्ये नाव आहे डिप्थेरिया. घटसर्पाला म्हणतात डिप्थेरिया. घटसर्प झाला. नंतर कुष्ठरोगला लिप्रेसी म्हणतात. काय? लेप्रेसी. विष म्हणजे विषम ज्वर. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात टायफॉइड.
नंतर निमोनिया, त्याला इंग्लिशमध्ये निमोनियाच म्हणता. स्पेलिंग माहिती कशापासून स्टार्ट होते निमोनियाची? पी. आणि प्लेग या असे कोणते जीवाणूजन्य रोग आहे. जरी हे पोरं अवघड होते तिघही, तरी त्यांचा एकमेकांमध्ये जीव होता. म्हणजे जीवचं जीवाणूजन्य तुम्ही कनेक्ट करू शकता. हे जे एकदा पाठ जर केलं, तुम्हाला कधी जरी विचारलं तरी लक्षात येईल, कन्फ्युजन कधीच होणार नाही. तुमचा पेपर कधी टीईटीचा? 28 जून. झालं लिहून? बघा आपल्याला उद्याच्या लेक्चरला किंवा उद्याच लेक्चर आहे, मग डांग्या खोकला जीवाणूमुळे होतो, पण त्या जीवाणूचं नाव काय विचारतात. क्षयरोग जीवाणूमुळे होतो, पण त्या जीवाणूचं नाव काय? मग सरकारने एखादी स्कीम काय राबवली का क्षयरोग संपवण्यासाठी? मग ते सर्व आपण याच्यात बघू. म्हणजे मेन रोग हा क्षयरोग राहील तुम्हाला, एक कॉलरा राहील. हे झाले जीवाणू. तसंच विषाणूजन्याची पण ट्रिक्स आहे, त्या आपण पुढच्या लेक्चरला बघू. फॉर सांगून देतो तुम्हाला ट्रिक्स फक्त एक ओरली. गोऱ्या गालाच्या रुबीने देवीच्या करंजा पळवल्या आणि येड्या डुकरांना आणि कावळ्यांना खाऊ घातलं. सगळे तुमचे विषाणूजन्य. गोऱ्या गालाच्या रुबीने, गोऱ्या म्हणजे गोवर, गालाच्या म्हणजे गालफुगी, रुबी म्हणजे रुबेला. गोऱ्या गालाच्या रुबीने देवीच्या करंजा, देवी म्हणजे देवी रोग, करंजाचं कांजण्या करायचं, पळवल्याचं पोलिओ करायचं, येड्या म्हणजे एड्स. आणि तुम्हाला माहिती का स्वाईन फ्लू कशामुळे होतो? कोणत्या प्राण्यांमुळे? डुकरमुळे. म्हणजे येड्या डुकरांना म्हणजे स्वाईन फ्लू, आणि कावळ्यांना म्हणजे कावीळ. हे तुमचे सगळे विषाणूजन्य रोग येतात. ते आपण पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. एक झाला टाइम. आता कोणतं लेक्चर तुमचं? कोणतं? मॅथ्स. ठीक.